काही दिवसापासून प्रयत्न करणारे राजाभाऊ हिवरकर, अक्षय भैया भांड या लढाईमध्ये सुरुवातीपासूनच अभ्यास करणारे ॲडव्होकेट पी वाय राऊत साहेब, दादासाहेब बोराडे, या ठिकाणी उपस्थित असणारे सतीशजी सपकाळ, उपस्थित असणारे राजू शेठ पांढरे, गावातील सर्व नगरसेवक, बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस नैसर्गिक न्याय, कुठल्याही विषयामध्ये नॅचरल जस्टिस झाला पाहिजे ही भूमिका त्या संविधानाच्या माध्यमातून मांडली. परंतु तळ राखे ते पाणी चाखे आपण अशी म्हण आहे. परंतु एखादं जर घोट पाणी पिलं तर चालतंय, परंतु जर तुम्ही तळ्याचं मालक म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये तळ्याची भिंत फोडून जर पाणी सोडत असाल तर त्याच्या विरोधात आक्रोश होत असतो. आणि नातेपुतेकरांचा हा आज आक्रोश आहे. नातेपुते गाव आज जे बंद आहे, ही महादेवाची नगरी आहे. या महादेवाच्या नगरीमध्ये जर कुणी दुसऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचं जर काम केलं तर महादेव त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. हा या नगरीचा इतिहास आहे. नातेपुते गावातून माऊलीची पालखी जाते, लाखो त्या ठिकाणी वारकरी या गावामधून जातात. त्यामुळे या गावाला जर लुटायचं काम जर कुणी करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. मला 2 महिन्यापूर्वी दादासाहेबांचा फोन आला, दादासाहेब बोराडेंचा. थोडं विनोदाने दादा सांगत होते, भाऊ मी भूमिहीन झालो. म्हणलं दादा काय झालं नेमकं, मला लक्षात येत नव्हतं. म्हणले माझ्या 6-7 एकर जमिनीवरती या ठिकाणी आरक्षण टाकलं. पण मी एक पक्क सांगतो, कोणत्या बँकेत बसून आराखडा केलाय, कुणी काय केलंय, कुणी कशा पद्धतीने रस्ते टाकलेत, ही महादेवाची नगरी आणि महाशंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, नातेपुत्याच्या कुठल्याही गरीबाच्या चुलीमध्ये मी पाणी ओतून देणार नाही. पुढच्या 2 दिवसामध्ये हायकोर्टामध्ये याच्या विरोधात रिट पिटिशन टाकू. मी संघर्ष समितीला सांगतो, तुम्ही कोर्टात जा, जो काही खर्च लागेल या विकास आराखड्याच्या विरोधामध्ये मी पैसे देतो. नातेपुत्याच्या कुठल्याही नागरिकाचं घर तुटणार नाही. याला तात्काळ 28(1) ची दुरुस्ती जे आणायचे ते आणू, परंतु कोर्टातून याला स्टे घेऊन टाकू. कोर्टातून स्टे घेऊन टाकू आणि तात्काळ या ठिकाणी या विकास आराखड्याला विरोध म्हणून आज जो आपण विरोध केलाय याला न्याय भेटला पाहिजे, गावकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. आता वकील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी जातोय, रस्त्याचे पुतळे या ठिकाणी जातील. मला या ठिकाणी सांगायचं की अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं वागत असेल, तुमचे 10-10 एकरचे 15-15 एकरच्या प्लॉटला जाणारे रस्ते तुम्ही ठेवले आणि गोरगरिबाची घरं तोडतायत. आता डॉक्टर साहेबांनी भाषण केलं, त्यांचे हॉस्पिटल त्या ठिकाणी त्याच्यात जात आहेत. इथल्या मागची जी वस्ती पालखी मैदानाच्या शेजारची प्रभाग 3, तिथल्या सगळ्या लोकांच्या या ठिकाणी असणाऱ्या घरावरती नांगर फिरवायचं काम जर हे लोक करत असतील तर चुकीचं आहे. आणि गावाला कळलं हे कोणी केलंय. आता वकील साहेबांनी बोलताना सांगितलं की नातेपुतेमध्ये इतकं केलं, तितकं केलं, इतका निधी दिला. काल परवा नातेपुते गाडी पिटली होती, बरोबर ना? नातेपुतेमध्ये गाडी पिटली होती. आपण 1.5 कोटी रुपयाची अग्निशामक दलाची गाडी त्या ठिकाणी या गावाला दिली. अकलूज नगरपालिकेला गाडी नाही, पण नातेपुतेला गाडी आहे. एका गरीबाचं घर, कोणाची गाडी असो, गरीबाचं घर त्या ठिकाणी जळताना वाचवण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यामुळं राम सातपुते या ठिकाणी आगीत रॉकेल वाचणारा नाही तर त्या ठिकाणी लोकांची घरं वाचली पाहिजे. एक पाण्याचा थेंब बनून तुमच्या सोबत कायम राहील. नातेपुते विकास आराखड्याला माझा टोकाचा विरोध आहे. एकाही नागरिकाच्या घराला धक्का लागणार नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, हे सीओ आहे ना, तुम्ही जे सांगताय ना सीओ वगैरे, याचा करता करविता कोण आहे हे गावाला माहिती आहे.
शिव म्हणजे रबरी शिक्का आहे, बरोबर ना? शिव म्हणजे रबरी शिक्का आहे. अक्षय भैयाचं म्हणणं आहे की या शिवचा कार्यक्रम झाला पाहिजे. सगळ्यातच म्हणणं आहे, काळजी करू नका. मी फडणवीस साहेबांशी आत्ता फोन लावला होता, पण साहेब कार्यक्रमात स्टेजवरती आहे. फडणवीस साहेबांशी बोलून शिवला विदर्भाच्या मोकळ्या हवेमध्ये लवकरच पाठवायची व्यवस्था करेल, लवकरच करेल. मला वकील साहेबांनी दादांनी सांगितलं की आपण 4.5 कोटी रुपये टाकले आणि त्या ठिकाणी त्याचे ठराव दिले नाही. वकील साहेब, सत्ता यांची जरी असली ना तर नातेपुते महाराष्ट्रातलं उदाहरण असेल की इथून पुढे सत्ताधाऱ्यांचे ठराव घ्यायची गरज लागणार नाही. कलेक्टर स्पेशल ऑर्डर काढतील आणि एकही रुपया त्या ठिकाणी मागे जाणार नाही. नाट्य प्रशालेच्या शेजारचा रस्ता शिक्षक कॉलनी जाणारा आपण केला. सांगायला गेलं तर रात्र पुरणार नाही इतके रस्ते नातेपुतेत केल्या. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने बँकेत बसून जर गावाचं वाटोळ करायचा जर प्लॅन करत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. मी निवडणुकीमध्ये सांगितलं होतं, तुम्ही कितीही पळलात तर नातेपुते गाव विकासाच्या मागे आहे. यांनी 50 लाख रुपये नातेपुतेत वाटायचा प्रयत्न केला, परंतु जनता माझ्या सोबत राहिली, कारण जनतेला कामं दिसत होते. 2200-2300 मताचं लीड नातेपुतेकरांनी मला दिलं. मी नातेपुतेकरांना त्या ठिकाणी मोकळं सोडणार नाही, त्यांच्या मागं ताकदीने उभा राहील. प्रयत्न तर हाच असेल, प्रयत्न तर हाच असेल. आज शिवनी जी 2 दिवसाची सुट्टी घेतली, परत ते नातेपुतेच्या या सुट्टी संपल्यानंतर खुर्चीवर बसणार नाहीत याची व्यवस्था मी आज दिवसभरात करण्याचा प्रयत्न करेन. परंतु या अन्यायाच्या विरोधात लढावं लागेल, या असणाऱ्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागेल. ज्यांनी कुणी यांच्या ताब्यात जे जे गेलं ते लुटून घ्यायचाच प्रयत्न केला, बरोबर ना? सांगायला आता सांगू का नाही असा विषय सांगू का? तुम्ही स्वतःची शाळा वाढवावी म्हणून नाट्य प्रशालेला घोडा लावायचं काम केलं. ही गावची शाळा आहे, गावची शाळा आहे. महादेवाची शपथ घेऊन सांगतो, ही गावची शाळा परत गावच्या लोकांच्या ताब्यात येईल याची व्यवस्था मी करेल. अहो काय केलंय? बऱ्याच दिवस झालं नातेपुतेकर बोलत नव्हते, परंतु आपल्या सगळ्यांना सांगतो, नातेपुतेच्या कुठल्याही नागरिकाच्या त्या ताई ज्यावेळेस भाषण करत होत्या त्यांच्या हृदयातून येत होतं की आमचं घर, आम्ही आयुष्याची कमाई लावली, आम्ही कर्ज काढले, आम्ही आतापर्यंत कर्जाचे हप्ते फेडतोय आणि तुम्ही आमचे घर पाडायचा विचार करताय, असं चालणार नाही. त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. यांची मळमळ ही आहे की नातेपुते गाव रामभाऊ सातपुतेच्या मागे उभं राहिलं. किंमतच नाही राहिली बंगल्यावर, किंमतच राहिली नाही बंगल्यावर, किंमत राहिली नाही. या ठिकाणी माझी अडचण ही होती गेल्या निवडणुकीला राजाभाऊ की मी थोडा शब्द दिलेला पाळणारा माणूस आहे की मला दादासाहेबांच्या वकील साहेबांच्या पॅनल कडून गेल्या वेळेस प्रचार करायला फिरता आलं नाही, बरोबर ना? दादांनी फोन पण केला, परंतु मला फिरता आलं नाही म्हणून यांचं साधलं. मला बाकी मदत करता आली नाही. त्यांनी दिले ते दादा शब्द पाळणार नाही. तर पण मी एक पक्क सांगतो, हे वार्डातच कसे निवडून येतात विनायक येत्या काळामध्ये आपण बंदोबस्त करू. वार्डात कसे निवडून येतात याचा बंदोबस्त आपण येत्या काळामध्ये करू. गावाने बघितलंय, तुम्ही लोकांच्या चुलीत पाणी ओतायचं काम केलंय आणि शिव सुट्टीवर जातो कसा? दादा एक किस्सा सांगतो. नातेपुते गावला पाणी भेटलं पाहिजे म्हणून मी एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना त्यांना जाऊन भेटलो. नातेपुतेला